वाटलं तुमचं सगळं बोलणं ऐकून. आणि यानंतर अर्थात अनेक मान्यवर आपल्याला जोडलेले आहेत आणि अनेकांचे विचार जाणून घ्यायचे आहेत. या प्रसंगी मी माझी सहकारी गौरी हिला सांगते, प्रतापराव पवार एक अतिशय सामाजिक कार्य करणारे आणि आपल्या सगळ्यांना जे एक आदर्श आहेत अशांची माहिती सांगावी, त्यांचा व्हिडिओ संदेश देखील आपल्या बरोबर आहे. ऐकू येतंय? हा, बोल. येस येस, गो अहेड. हा. अ, अ, धन्यवाद मृदुला. पद्मश्री प्रतापराव पवार हे सकाळ वृत्तपत्र समूह आणि साम टीव्हीचे प्रमुख, ज्यांना खरोखरच कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. पण असे आपले पद्मश्री प्रतापराव पवार साहेब, जे गर्जे मराठी ग्लोबलचे मोठे पाठीराखे आहेत आणि कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ते अत्यंत आग्रही व समर्पित आहेत. त्यांचा आता आम्ही व्हिडिओ संदेश चालू करतो. नमस्कार, मी प्रताप पवार. माझ्या दृष्टीने हा गर्जे मराठी हा अत्यंत उपयुक्त असा प्रकल्प आहे आणि तो आचरणात आणणाऱ्या श्री गानू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी काहीतरी करावे ही बहुतांशी भारताबाहेर राहणाऱ्या लोकांची इच्छा असते आणि या भावनेला अस्तित्वात आणण्याचा अथक प्रयत्न आनंद गानू आणि केले आहेत, त्यांच्या सहकार्याने केले आहेत. याच्यामध्ये सर्वांगीण आणि खोल विचारांती आणि अथक प्रयत्न ही चळवळ त्यांनी गेली 10 वर्षातनं उभी केलेली आहे. याची खऱ्या अर्थी माझ्या दृष्टीने अतिशय गरज होती आणि पुढेही राहील. या क्षेत्रामध्ये माझ्या दृष्टीने जे माझं सहकार्य देऊ शकेल, माझ्या परी मी पूर्ण प्रयत्न करेन आणि सहकार्य देईन, हे मी जरूर आपण सांगू इच्छितो. या गोष्टी प्रकल्पाला शुभेच्छा देताना मला स्वतःबद्दल काही 1-2 गोष्टी माझे अनुभव सांगणं आवश्यक वाटतं. एक तर बारामतीमध्ये ॲग्रिकल्चर ट्रस्ट जो आहे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या विषयात काम करण्याकरता मी डॉक्टर जावकरांचा संपर्क साधला, जो मला गर्जे मराठीमुळे मिळाला. त्या आमच्या प्रयत्नातून मैत्रीतून निर्माण झालेली आज जे तंत्रज्ञान आहे हे जगात सर्वोत्तम ठरलेलं आहे, हे एक. आणि त्यामुळं महाराष्ट्रातील आणि भारतातील लाखो शेतकऱ्यांचं जीवनमान बदलणार आहे. याचं कौतुक FAO मध्ये म्हणजे युनायटेड नेशनमध्ये पण झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता याच्याबरोबर आणखी एक उदाहरण मी सांगेन की आमची जी विद्यार्थी सहाय्यक समिती आहे, ज्याच्याशी मी गेली 50 वर्ष संबंधित आहे विश्वस्त म्हणून, तर तिथेही आमच्या विद्यार्थ्यांना गर्जे मराठीचा खूप उपयोग होतोय, मार्गदर्शन मिळतं आहे आणि एक दृष्टी मिळाली विद्यार्थ्यांना की आपण आंतरराष्ट्रीय दृष्टीवर सुद्धा काम करू शकू आणि आपली गुणवत्ता सिद्ध करू शकू. हे केवळ आणि केवळ गर्जे मराठीमुळे झालेलं आहे. त्यामुळं या दृष्टीने या संस्थेला मदत करणं, मार्गदर्शन करणं किंवा सहभागी होणं हे अतिशय योग्य आणि आवश्यक गोष्ट असं मी मानतो. तर मी एवढंच म्हणेन की कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी वेल डन आणि काम करत राहा. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. धन्यवाद. नमस्कार. तर नमस्कार, असाच तुमचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन राहू दे हीच विनंती. नमस्ते. थँक्यू.